नमस्कार. मी आपली एस-एम-ए चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर पहिली न्यूज आहे आपल्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या रिव्ह्यूनुसार वगैरे एक माहिती समोर आलेली आहे, जी की आपलं GDP ग्रोथ आहे FY25साठी वगैरे ती GDP ग्रोथ वगैरे 6.5%ची राहील असं एक्सपेक्टेड आहे. फायनान्स मिनिस्ट्रीच्या मंथली रिव्ह्यू डॉक्युमेंटने वगैरे सांगितलेलं आहे 6.5%ची ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. तसेच GDP ग्रोथचे आउटलुक पाहिलं तर ऑक्टोबर ते डिसेंबरचे भरपूर त्यामध्ये तेज वगैरे दिसत आहे. रुरल डिमांड स्थिर आहे व अर्बन डिमांड ती पुन्हा वाढत आहे. म्हणजे या क्वार्टरच्या फर्स्ट 2 मंथमध्ये. मागील क्वार्टरमध्ये GDP नंबर जो होता तो 5.4% होता, जो की हा नंबर वगैरे स्लो झाला होता. त्याचं स्पष्टीकरण देताना त्याने म्हटलं आहे फायनान्स मिनिस्ट्रीने, तर हे म्हणजे पब्लिक कॅपेक्स कमी झाल्यामुळे हे नंबर वगैरे स्लो डाऊन वगैरे झाले आहेत. तसेच प्रायव्हेट कॅपेक्सही भरपूर जास्त वगैरे इथं अफेक्ट करत आहे, कारण की ग्लोबल अनसर्टनिटीजमुळे GDP नंबरवर मोठा परिणाम झालेला आहे. पुढे जाऊन फूड इन्फ्लेशन हा मेजर प्रॉब्लेम बनू शकतो असं फायनान्स मिनिस्ट्रीनं म्हटलं आहे. पुढे जाऊन सोविंग सीझन येत आहे, तेव्हा पाहावं लागेल आपलं रब्बी हंगामात चांगले पीक कसे मिळवायचं. म्हणजे तिथे एक चांगली ग्रोथ आली तर फूड इन्फ्लेशनवरील प्रेशर जे आहे ते कमी होऊ शकतं. कारण तसेच ग्लोबल लेवलवर गेल्या 1-2 वर्षापासून क्रूडच्या प्राइजेस वगैरे कमी होत आहे, तर त्यामुळे इंडियासाठी पॉझिटिव्ह आहे. तर ही मोठा प्रॉब्लेम आपला फूड इन्फ्लेशनच हा मोठा प्रॉब्लेम सध्या होत आहे. तसंच पुढील म्हणलं तर इंडियाचे जे म्हणजे चीनच्या टॅरिफ समस्यामुळे आपल्या भारताचे एक्सपोर्टर जे आहे ते US मार्केटकडे वगैरे टार्गेट करण्यासाठी ते गव्हर्मेंटला वगैरे 750 करोडची मागणी करत आहेत. म्हणजे USचे आणि चायनासोबत ट्रेड रिलेशन वगैरे खराब होत आहेत अशामध्ये. इंडियाचे एक्सपोर्टर जे आहे ते म्हणजे इंडियाचे एक्सपोर्टर एक फेडरेशन आहेत, म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन. म्हणजे तोच फेडरेशन वगैरे गव्हर्मेंटकडे 750 करोडची मागणी करत आहे. म्हणजे नेक्स्ट 3 इयर्समध्ये वगैरे याचं अलोकेट केलं जाईल याला, ज्यामुळे US आणि चायनाचे ट्रेड रिलेशन खराब झाल्यामुळे भारताला फायदा इथं होऊ शकतो. $25 बिलियन एक्सपोर्ट पोटेन्शियल इंडियाला वगैरे इथे दिसत आहे US मार्केटमध्ये. अशात जर USचे मार्केट गेन करण्यासाठी मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टाइजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने जर गव्हर्नमेंटने स्पेंडिंग केली तर आपल्या इंडियाच्या वगैरे एक्सपोर्ट इंडस्ट्रीला भरपूर मोठा फायदा होऊ शकतो, असा वादा फेडरेशनने वगैरे केलेला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प आल्याने पॉलिसी शिफ्ट होणे अपेक्षित आहे. अशा आयडिया केल्यामुळे वगैरे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये म्हणजे ही आयडिया करण्यासाठी वगैरे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये 250 करोड रुपयाचे कॅपेक्स करत आहेत पुढील 3 वर्षासाठी. ज्यामुळे की आपलं चायना जसं करत होतं, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक टेक्स्टाईल्स केमिकल ऑटो कंपोनंट अशा सेक्टरला वगैरे टार्गेट करून चायना वगैरे तिथं मार्केट शेअर वगैरे घेत होतं. ते त्यासारखंच वगैरे आता इंडिया वगैरे इन्क्रिमेंट त्यामध्ये करू शकतो त्यासारखंच वगैरे. तर तसंच पुढील मला तर आपलं जे EV आहे, EVचे जे रजिस्ट्रेशन आहे ते एक स्पीड ब्रेकरला हिट केलेलं आहे. म्हणजे 2023 नंतर ही ग्रोथ वगैरे तेवढी चांगली आली नाही. वेग आहे पण स्लो वेग आहे, त्याचा स्पीड वगैरे ती स्लो झालेली आहे. म्हणजे पहिली ही जी गोष्ट म्हणजे तर EVला प्रोत्साहन वगैरे कमी मिळत आहे, कारण की काही केसेसमध्ये गव्हर्नमेंटच्या सबसिडी वगैरे रिड्यूस झाल्या आहेत. सबसिडी वगैरे रिड्यूस झाले आहेत. तसेच अलग अलग स्टेटमध्ये रूल्समुळे यावर परिणाम होत आहे अलग अलग स्टेटच्या. आणि काही
काही आपला कन्झ्युमर वगैरे कॉन्फिडन्स हायब्रिड व्हेकलवर त्यांचा वाढत आहे काही कस्टमरचा. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकलचे शेअर जे आहे ते थोडं अफेक्ट होत आहेत. अपुरी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर हे एक मोठं इश्यू आहे असं इंडियामध्ये EVच्या रिलेटेड वगैरे सतत बोललं जातं. आणि हायर रिटेल प्राइजेस हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, कारण की आपला EVच्या बॅटरी जी आहे त्यांची कॉस्ट जास्त आहे. म्हणजे त्या रिटेल प्राइजेस वगैरे कमी व्हावेत म्हणून आणखी काही ऑटोमेकर्सने काही पावले उचललेले नाहीत. त्यामुळे तसेच आपलं जे बेस इम्पॅक्ट आहे 2023 सारखी ग्रोथ 2024मध्ये वगैरे आणणं वगैरे म्हणजे नेहमीच कठीण असणार आहे, कारण की आता म्हणजे तेवढं चांगल्या प्रकारे ग्रोथ वगैरे करणं म्हणजे एकदा मार्केट जर अक्वायर केलं तर कस्टमरना आपल्याकडे आकर्षित करणं जरा कठीण जातं. म्हणजे तर 2024मध्ये 1.9 मिलियन EV वगैरे विकले आहेत 2024मध्ये. ते ॲक्च्युली पाहिलं तर 2023पेक्षा 24% वगैरे इन्क्रीज आहे 2023पेक्षा. पण 2023ची ग्रोथ अराऊंड 50% होती आणि 2022मध्ये ही ग्रोथ जवळपास अशीच होती. आणि यावेळी ग्रोथ जी आहे ती ग्रोथ आहे, पण ग्रोथ रेट जो आहे तो कमी झालेला आहे. आणि इकराच्या रिपोर्टनुसार वगैरे EVचे पोटेन्शियल आता भारतामध्ये जास्त मॉडरेट झालेलं आहे पर्टिक्युलरली कार ट्रक्स मध्ये. तर हायर ऑप्शनल 2 व्हीलर आणि 3 व्हीलर अँड बसेसमध्ये ते अपसेट करत आहेत लोअर अडॉप्शनच्या कार आणि ट्रक्सना. ज्यामुळे इथं जे ग्रोथ आहे ती जरा कमी झाली आहे असं इकराचे म्हणणं आहे. अँड इंडस्ट्री एक्सपर्टचे मत आहे की आपलं इंडियाचे EVमध्ये क्रांती वगैरे उंबरठ्यावर आहे. ही एक निराशाजनक बाब आहे. आतापर्यंत ग्रोथ करायला हवी होती असं म्हणणं आहे त्यांचं. आणि 2025मध्ये वगैरे ग्रोथच्या दिशेने वगैरे प्रवास करणारा एक प्रमुख वर्ष ठरू शकतं. आणि त्यामुळे वगैरे ट्रान्सपोर्टेशन संदर्भात वगैरे टिकाऊपणा येऊ शकतो असं म्हणणं आहे त्यांचं. तर पुढील मला तर चॉईस इंटरनॅशनल म्हणून एक ब्रोकर आहे, AMC आहे. त्यांना SEBIकडून म्युच्युअल फंड बिझनेससाठी वगैरे अप्रुव्हल मिळालं आहे. त्यांना इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळालं आहे SEBIकडून. अँड हे आता एक असेट मॅनेजमेंट हे कंपनी वगैरे सेटअप करतील आणि त्यानंतर एक ट्रस्टी कंपनी सेटअप करेल. म्हणजे हे SEBIच्या रेग्युलेशननुसार आहे. फायनल अप्रुव्हल आत्ताही म्हणजे फायनल अप्रुव्हलसाठी SEBI बाकी स्टेप्सची रिक्वायरमेंटनुसार व त्यांचा त्याच्यावरच डिपेंड वगैरे असतं. तसंच पुढील म्हणलं जुबलेंट फूडने एक करार केला आहे कोका कोलासोबत बाय द स्पार्कलिंग बेवरेजेस अँड अदर प्रोडक्ट्स पोर्टफोलिओ वगैरे. आणि जुबलेंट फूडवर्क जो आहे तो इंडियामधील बेसिकली डोमिनोज वगैरे ऑपरेट करतो वगैरे. अँड हे MOU अग्रीमेंट 2025 नंतर वगैरे स्टार्ट होईल. आणि ह्या MOUच्या टर्म आणि कंडिशननुसार वगैरे हे एक्झिक्यूट केले जाईल. आणि कोका कोलाचे इंडियामध्ये सप्लायर ऑफ स्पार्कलिंग बेवरेजेस हा बॉटलर आहे. तो आता म्हणजे त्यांचे प्रोडक्ट वगैरे यांना देईल आणि ऑर्डर काही प्रोडक्ट वगैरे जुबलेंट फूडवर्कला वगैरे सप्लाय करेल. म्हणजे हे ॲग्रीमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर वगैरे. आणि 2-3 आठवड्यापूर्वी अशी न्यूज आली होती कोका कोलाने 40% स्टेक
सेल करण्याची अनाऊन्समेंट केली होती हिंदुस्तान कोको कोलाच्या होल्डिंगमध्ये, जे की जुबलेंट फूडवर घेणार आहे असं कळालं होतं की बेसिकली ही पॅरेंट कंपनी आहे जुबलेंट भारतीय ग्रुपची, म्हणजे जुबलेंट भारतीय ग्रुप हे वगैरे हिंदुस्तान कोको कोला बेवरेजचा पॅरेंट कंपनी आहे. अँड ही जी डील आहे जवळपास 10,000 करोडची होती. त्यामुळे हे एक हायलाईट होतं की इंडियाचं स्ट्रॅटेजिक मार्केट एक धोरणात्मक मार्केट आहे आपलं बेवरेजेस कंपनीसाठी. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.